असलेल्या या विविध कृषी भूषण राज्यस्तरीय पुरस्काराच्या निमित्तानं आज या व्यासपीठावर उपस्थित आपल्या राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय CP राधाकृष्ण सर, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, कृषी विभागाच्या सचिव माननीय जयश्री भोज, कृषी विभागाचे आयुक्त माननीय बिनवडेजी, विधिमंडळातील माझे सहकारी विक्रमजी काळे साहेब, इथं उपस्थित मोतेजी, आणि आजच्या या कृषी भूषणाच्या कार्यक्रमाला ज्या आपल्या सर्वांना गौरवण्यात येत आहे ते या संबंध महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी भगिनीनो, भावानो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, राज्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी कर्मचारी यांना देण्यात येणारा कृषी पुरस्कार वितरणाचा हा कार्यक्रम महामहिम राज्यपाल महोदयांच्या, माननीय उपमुख्यमंत्री दादांच्या, कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होतो आहे। आजच्या कार्यक्रमास राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दुसरे उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते, पण काही तांत्रिक कारणामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांनी मनापासून आपल्या सर्वांना गौरवल्या गेल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत। या कार्यक्रमास उपस्थित माननीय राज्यपाल महोदय यांनी कृषी क्षेत्रासाठी उल्लेखनीय काम केलेल्या भारतात सर्वदूर सिंचन पोहोचावे यासाठी भारतात नद्याजोड प्रकल्प राबवण्यासाठी आज इथं बसलेल्या महामहिम राज्यपाल महोदयांनी फार मोठी नदीजोड यात्रा या ठिकाणी काढलेली, हे मी कधीही विसरू शकत नाही। आज आपल्या सर्वांनाही सांगणं माझं कर्तव्य आहे। देशातील कोणत्याही उद्योगात उद्योजक तंत्रज्ञान वापरून उद्योग व्यवसाय करीत असतो, पण शेतकरी हा असा एक व्यावसायिक आहे की त्याच्या व्यवसायातील संशोधन तो स्वतःच या ठिकाणी करत आलेला आहे। हजारो वर्षापूर्वी जेव्हा शेतीची सुरुवात झाली तेव्हाच माणूस रानटी अवस्थेतून बाहेर येऊन आधुनिक जीवन जगू लागला। हजारो वर्षापासून शेतकऱ्यांनी आपले व्यवसायामध्येच संशोधन करून समाजात सुबत्ता आणलेली आहे। त्यामुळे शेती हा आधुनिक समाजाचा पाया रचणारा व्यवसाय आहे आणि या पवित्र दृष्टीने आम्ही शेती आणि शेतकऱ्यांकडे आज पाहतो आहे। जुलै 2023 मध्ये ज्यावेळेस कृषी मंत्री पदाचा कार्यभार दादा मी स्वीकारला, मला सांगायला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने आनंद होतो आहे की 2020, 21 आणि 22 या 3 वर्षाचे पुरस्कार, तेही कृषी भूषण पुरस्कार वितरण करणे प्रलंबित आहे। त्यानंतर आम्ही विभागाला सांगितलं की मिशन मोडवर या सर्व प्रस्तावाची छाननी करा आणि या प्रस्तावाची छाननी करून जे काही नियमाने अति उत्कृष्ट काम करणारे शेतकरी आणि शेतीमधले उद्योजक आहेत त्या सर्वांना या ठिकाणी 3ही वर्षाचे पुरस्कार घोषित करा आणि काही करून 1 वर्षाच्या आत माझ्या या कृषी भूषण शेतकऱ्याला पुरस्कार दिला गेला पाहिजे। आज ती वेळ आलेली आहे। 3 वर्षाचे पुरस्कार या ठिकाणी आपण एकत्रित देतो आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे की आलेल्या प्रत्येक पुरस्कार विजेत्याला महामहिम राज्यपाल महोदयांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत फोटो काढायचा आहे। आणि मी त्यांना शब्द दिला, ऑनरेबल गव्हर्नर सर, शेवटी माझ्या दृष्टीने या शेतकऱ्याचा सन्मान
आणि त्या सन्मानातून त्यांना जो आनंद मिळतोय तेच माझा सर्वतोपरी आनंद आहे, कारण त्यांच्या आनंदात माझा आनंद आहे. खरं तर मी दादांचे आभार मानतो की दादा या राज्यामध्ये सर्वात कमी वयाचा कृषी मंत्री म्हणून आपण माझ्यावर जबाबदारी दिली. त्यामुळे स्वाभाविक आहे की परंपरागत शेती ज्या पद्धतीने आपण करतो आणि त्या शेतीला परंपरागत शेतीला कुठंतरी तंत्रज्ञानाचं जोड लावणं आवश्यक आहे. म्हणून मधल्या काळात मला जेवढ्या 1.5 वर्षाच्या काळात कृषी मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली, शेतीमध्ये ड्रोन वापरण्याची योजना असेल, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवण्यासाठी ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवर ॲग्राथॉन ॲपचं नवीन आपण लॉन्च केलेलं असेल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत फुले अमृतकाळ हे पशु सल्ला देणारे मोबाईल ॲप सुरू करणे असेल, राज्यात सुरू असलेल्या पारंपरिक कृषी विभागाच्या योजना सुद्धा आम्ही कधी अतिशय प्रभावीपणे राबवल्या. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, सोयाबीन व तेलबिया उत्पादकता वाढ मूल्य साखळी कार्यक्रम, पंतप्रधान पीक विमा योजना 1 रुपयात, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, नमो शेतकरी सन्मान योजना, कृषी यांत्रिकीकरण, महाडीपीटी पोर्टलमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, मुख्यमंत्री कृषी अन्न व प्रक्रिया योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, बाळासाहेब ठाकरे कृषी परिवर्तन प्रकल्प, अशा अनेक योजना हे शासन प्रभावीपणाने शेतकऱ्यासाठी या ठिकाणी राबवत आहे. संशोधन हे उत्पादन वाढीचे मूळ आहे, म्हणून आम्ही संशोधन केंद्र स्थापन करण्यावरही या 1.5 वर्षात भर घातला. परळीमध्ये जिथं सर्वाधिक ज्या जिल्ह्यात सोयाबीन पिकवलं जातं तिथं सोयाबीन संशोधन प्रशिक्षण केंद्र आम्ही मंजूर केलं. नागपूर येथे आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्र केलं. पुणे येथे देशी गाय संशोधन केंद्र या ठिकाणी आपण चालू करतोय. अमरावती जिल्ह्यात चंदुरबार येथे सिट्रस इस्टेट आपण चालू केली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन प्रशिक्षण केंद्र सुद्धा आपण दिले. दिवे आगार तालुक्यामध्ये श्रीवर्धन जिल्ह्यात रायगडला सुपारी संशोधन केंद्र दिले. तसेच बुलढाणा, नांदेड आणि परळी वैजनाथ येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास सुद्धा मान्यता दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अलीकडेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सुद्धा फार मोठ्या प्रमाणात घेतलेत. शेतकऱ्यांना मोफत वीज असं आपल्या शेतकऱ्याला पटत नाही. शेतकऱ्यांना सांगावं लागतं की मागचं बिल भरायचं नाही आणि 7.5 HP पुढचं बिल पुन्हा कधी तुम्हाला येणारच नाही, अशी योजना आदरणीय दादांनी या ठिकाणी काढली आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान. दादा आपण आपल्या भाषणामध्ये याबाबत निर्णय घ्यावा. सोयाबीन हमी भाव केंद्र या ठिकाणी चालू करणं. 19 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करायची परवानगी राज्य सरकारला या ठिकाणी नाफेड आणि एनएसएसकडनं मिळालेली आहे. खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादनावर आयात शुल्क लावून सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याला या ठिकाणी नक्कीच आपण मदत करतोय. कांद्यावरील निर्यात मूल्य वाढवले. नॅनो खताच्या वापरास या ठिकाणी प्रोत्साहन दिले. वरील सर्व निर्णयाच्यामुळे महाराष्ट्रात अन्नधान्य उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि राज्यात दरवर्षी सरासरी 142.68 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन होते. 23-24 मध्ये ते 3.39% वाढ झालेली आहे. हे अभिमानाने या ठिकाणी शेतकऱ्यांचा मंत्री म्हणून मला सांगायला वाटतो. या कामामुळे आज तुम्हाला जसा उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार मिळत आहे तसा आपल्या शासनाला सुद्धा काही संस्थांनी पुरस्कार दिले. पहिला पुरस्कार दिला दिल्लीत की ॲग्रिकल्चर टुडे नावाच्या समूहानं महाराष्ट्राचे सर्वात उत्कृष्ट कृषी राज्य म्हणून या ठिकाणी देशातलं सर्वात चांगलं कृषी राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड या ठिकाणी केली
हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. हे राज्याचा मुख्यमंत्री किंवा राज्याचा नाही किंवा कृषी विभागाचा नाही. दुसरा अभिमानाची गोष्ट आहे की कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम म्हणजे जागतिक शेती मंच हे जागतिक पुरस्काराने सुद्धा आपल्या या राज्याला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे की आपलं राज्य कृषी क्षेत्रामध्ये जगात दुसऱ्या पातळीवरती आहे. खरं सांगायचं झालं तर आज सर्व पुरस्कारकर्त्यांना आपली इच्छा आहे महामहिम राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते आपल्याला पुरस्कार घ्यायचा आहे. त्यामुळं जवळजवळ 448 पुरस्कार आपल्याला द्यायचे. म्हणजे ही परिस्थिती आता अशी झाली आहे की प्रत्येकाला एक एक पुरस्कार द्यायचा आहे आणि वेळ तर कमी आहे. म्हणजे एखाद्या T20च्या मॅच मध्ये बॉल जास्त असावेत, बॉल कमी असावेत आणि रन मात्र जास्त काढायची परिस्थिती समोर ज्यावेळेस येत असेल त्या दबावात जे 2 बॅट्समन असतील त्या महामहिम राज्यपाल महोदयांनी सांगितलंय की भाषण आपण कमी करा, मी पूर्ण वेळ देतो आणि या ठिकाणी कमी बॉल मध्ये सुद्धा चांगल्या रन काढून हा कृषी भूषणाचा मेडल सुद्धा आपण सर्वजण मिळून जाऊ. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो. 3 वर्षाचे एकदाच पुरस्कार मला या ठिकाणी आपल्याला देऊन सन्मानित करता आलं. मी खरंच मनातून या ठिकाणी नक्कीच आनंदी आहे. या पूर्ण कार्यक्रमाला मुंबईत बोलवणं व्यवस्था करणं यात थोडं कमी जास्त झालं असेल तर या राज्याचा कृषी मंत्री म्हणून हात जोडून आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो. कारण ही व्यवस्था का कमी जास्त होणी कारण माननीय महामहिम राज्यपाल महोदयांची तारीख आणि आपला कार्यक्रम त्याच्यात वेळ फार आपल्याला कमी मिळाला म्हणून त्याबद्दल क्षमा मागतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी पुरस्कार प्राप्त केलाय. आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो आणि आदरणीय अजित